सचिनचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल. ऑनलाईन गेमिंग ॲपच्या प्रमोशनसाठी वापर. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. रश्मिका मंदानासह अनेक अभिनेत्रींचे डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाले असताना आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या प्रकाराचा शिकार ठरल्याचे समोर आले आहे. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट या ऑनलाईन गेमिंग ॲपचे प्रमोशन करताना सचिन एका व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे आपली मुलगी हा गेम खेळून दिवसाला भरपूर पैसा कमावते असे तो व्हिडिओत सांगताना दिसत आहे. सचिनने हा व्हिडिओ एक्सवरून शेअर करत तो बनावट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच असा व्हिडिओ ॲप किंवा जाहिराती कुठे दिसल्या तर तात्काळ त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनही सचिनने केले आहे. सचिनचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडिओत सचिन काही सेकंदापुरताच दिसतो. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट या गेमचे नाव तो घेतो आणि लगेच एक मोबाईल आणि मोबाईल ॲप समोर येते. तसेच ज्या गेमचे तो प्रमोशन करताना दिसतोय तो गेम पैसे आणि क्रेडिट कार्ड दिसते. त्यानंतर पुन्हा काही सेकंदापुरता सचिन समोर येतो आणि पुन्हा गेमिंग ॲपची दृश्ये दिसू लागतात. गेम खेळून पैसे कसे कमवायचे याची एक झलकही समोर येते. यावेळी ICICI बँकेचे नाव व शेवटी ॲपल स्टोअरचा लोगो आणि ॲप डाउनलोड करा असे वाक्य दिसते. मात्र स्वतः मास्टर ब्लास्टर सचिनच आपल्याला गेमिंग ॲपबद्दल सांगत आहे असा भास होत असला तरी नीट निरखून पाहिले असता सचिनच्या ओठांच्या हालचाली त्याच्या शब्दानुसार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हा डीप फेक व्हिडिओ असल्याचे उघड झाले आहे. सचिन काय सांगतोय व्हिडिओत. माझी मुलगी सध्या एक व्हिडिओ गेम खेळत आहे. एव्हिएटर या गेमबद्दल प्रत्येकजण बोलतोय. स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट हा गेम खेळून ती दिवसाला 1,80,000 रुपये कमावते. मला कधी कधी आश्चर्य वाटते की पैसे कमावणे किती सोपे झाले आहे. विशेष म्हणजे हे गेमिंग ॲप अगदी मोफत आहे. कुणीही आयफोनधारक हे ॲप डाउनलोड करू शकतो. अशी वाक्ये बनावट व्हिडिओत सचिनच्या तोंडी टाकण्यात आली आहेत. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. AI तंत्रज्ञानाचा वापर करून रश्मिकाचा चेहरा मार्क करून लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या व्हिडिओत रश्मिकाचे एक्सप्रेशनही अगदी खरे वाटत होते. 2017 मध्ये पहिल्यांदा डीप फेक हा शब्द वापरला गेला. अमेरिकेच्या सोशल न्यूज एव्हिएटर रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एम्मा वॉटसन, गॅल गॅडोट, स्कारलेट जोहान्सन या अभिनेत्रींचे अनेक डीप फेक व्हिडिओ पोस्ट केले गेले. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन असे व्हिडिओ तयार केले जातात. व्हॉइस क्लोनिंगचा अतिशय सफाईदारपणे वापर केला जातो. सचिनचे काय आवाहन केले आहे. गेमिंग ॲपचे प्रमोशन करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असून हा व्हिडिओ फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे असे सचिनने नमूद केले आहे. तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणे चुकीचे आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ किंवा ॲप किंवा जाहिरात आढळली तर तातडीने याबाबत तक्रार करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही सतर्क राहिले पाहिजे. अशा प्रकाराविरोधात तातडीने कारवाई करायला हवी जेणेकरून डीप फेक सारख्या प्रकारांना आळा बसेल असे आवाहन सचिनने X अकाउंटवरून केले आहे. असेच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.